जयशिवराय पब्लिक हा ब्लॉग खूप दिवसातून येत आहे. आज मी जाणार आहे गावाकडं. तिकडे त्याला अर्धा तास लागला. इथनं काय मी डायरेक्ट रानात जाणार नव्हतो कारण आम्हाला पाईप एक घ्यायची होती. ती पाईप कशासाठी काय ते तुम्हाला. जयशिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडके भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण मिनी ब्लॉग जर बनवायचा झालं तर कसं बनवायचं, कसं शूट घ्यायचं हे जे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर आपण मिनी ब्लॉग जर बनवायचं झालं तर काय होतं की आपण कुठं पण जरी बाहेर गेलो तर आपण बाहेर गेलो आपण मिनी ब्लॉग बनवायला लागतो. जर तुम्ही बनवला असेल तर बनवायला लागतो. तर व्हिडिओ शूट कसं घ्यायचं की आपण आता कुठेतरी गेलो बाहेर तर 10-10 सेकंदाचं किंवा 1-2 सेकंदात जर तुम्ही वेळ तर चालते. कारण जर तुम्ही 1-2 मिनिटात जर व्हिडिओ घाला तर मित्रांनो मिनी ब्लॉग बनत नाही, तो डायरेक्ट मोठा युट्यूबला लॉंग व्हिडिओ असा बनतो. जर तुम्ही मिनी ब्लॉग जर बनणार तर तुम्हाला 5 ते 10 सेकंदाचा व्हिडिओ घ्यायचा, जेणेकरून काय होते तुम्हाला मिनी ब्लॉग जेव्हा तुम्ही एडिटिंग करायला बसाल तेव्हा जे तुम्हाला थोडके जे मित्रांनो क्लिप जे ऍड करतात, म्हणजे जे तुम्ही क्लिप जे समोर आपल्याला दिसेल ते तुम्ही व्हॉइसवर करून जे तुम्हाला बरोबर ऍडजस्ट करता येते. नाहीतर लय तुम्ही जर मोठा व्हिडिओ घेतला तुम्हाला जे एडिटिंग करताना खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्ही जेवढं लहान व्हिडिओ येतील तेवढं तुम्ही लहान व्हिडिओ घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या एडिटिंग सोप्या पद्धतीने आपल्याला करता येते. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण पुढे तुम्हाला जरी नाही समजलं तर नक्की मला कमेंट करा, मी तुमचा नक्कीच डाऊट क्लिअर करेन. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलंच आहे की मी आता मी एक परवा कुठे तर बाहेर गेलो तेव्हा जे व्लॉग केला आहे आणि आज जे मी तो व्लॉग एडिट केला आहे मिनी व्लॉग. तर तो कसा केला आहे, व्हॉइसवर कसा केला आहे, जे तुम्हाला पूर्णपणे मी पुढे सांगणारच आहे. तो तुम्ही नक्की बघा. जरी तो व्हिडिओ बघून जर तुम्हाला नाही समजलं तर मित्रांनो नक्की मला कमेंट करा, तो मी नक्की रिप्लाय देईन, तुम्हाला नक्की तुमचा डाऊट जे मित्रांनो क्लिअर करेन. तर मिनी ब्लॉग कसा करायचा ना, आता तुम्ही बाहेर गेले तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तशा प्रकारे करायचा. आणि नंतर व्हॉइसवर तुम्ही घरी येऊन व्हॉइसवर केला तरी चालेल. व्हॉइसवर करायचं पण जे सोपंच आहे ते तुम्ही पुढे बघून तुम्ही करू शकताय. तर चला व्हिडिओला आपण जराही नाही होता आपण व्हिडिओच्या मित्रांनो सुरुवात करून घेऊया. तर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला, जर तुम्ही आता व्हिडिओ फुटेज तुम्ही घेतलेला असताय ते एडिट कसं करायचं, म्हणजे कोणत्या ॲपवरून करायचे जे तुम्ही मी आता सांगणारच आहे पूर्णपणे स्टेप बाय स्टेप. तुम्ही मित्रांनो आता इनशॉट पण आहे मिनी ब्लॉग एडिट करण्यासाठी किंवा कॅपकट. सगळ्यात बेस्ट जर म्हणायला गेलं तर मित्रांनो तुम्ही कॅपकट यूज केला तर मित्रांनो एक नंबर होते. माझ्याकडे आयफोन आहे, म्हणजे मी सगळं आयफोनवरूनच करतो, शूट पण आयफोनवरून करतो, एडिट पण आयफोनवरून करतो. कारण जर अँड्रॉइडवरून जर करायला गेलं तर मित्रांनो कॅपकटला खूप वेळ लागतो एडिटिंगला. कारण मी अँड्रॉइडवरती पण मित्रांनो करून बघितलेला आहे. अँड्रॉइडवर आयफोनवरती मित्रांनो करण्यात खूप फरक पडतो. जर तुमचं बजेट असेल तर मित्रांनो, जर तुम्ही ब्लॉगिंग क्षेत्रात जर तुमचं जर करिअर जर करणार असेल मित्रांनो आयफोन घेतला तर मित्रांनो बरंच आहे, लवकरात लवकर ग्रो होता होईल. कारण इंस्टाग्रामवरती मित्रांनो आयफोन असेल तर मित्रांनो लवकरात लवकर ग्रो होते असं पण आहे, म्हणून मी पण घेतलेलं आहे. तर आयफोनवर काय होते की सगळ्यात सोपं एडिटिंग होते. आता कॅपकटवर तुम्हाला मी करून दाखवणारच आहे. तर पहिल्यांदा काय करतं, पहिल्यांदा VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी काय करणार, कारण माझे वायफाय म्हणजे थोडं कनेक्ट केलेलं नाही मी. तर सिम्पली पहिल्यांदा मी कॅपकट ओपन करून घेतो. कॅपकटवरती ओपन करून घेतो पहिल्यांदा इथं येते न्यू व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पलसाठी जे मित्रांनो तुम्हाला मी ॲड करून दाखवतो. एक फोटो घेतो आणि ॲड करून घेतो. तर जो काय ते मित्रांनो मी व्हिडिओ मी ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही जे काय तुमचं दिवसभराचे जे काय तुम्ही ब्लॉग बनवले, जे छोटे जे तुम्ही क्लिप ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही सर्व इथे ॲड करून घ्यायचं आहे. आणि तसं होईल तसे तुम्ही व्हॉइसवर करून घ्यायचं आहे. सिम्पली मी आता एक्झाम्पलसाठी जे तुम्हाला मी इथे दाखवत आहे, सिम्पली इथून जे सगळ्या क्लिपचे जे ते म्यूट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल, जे तुम्ही आता व्हॉइस करणार आहे म्हणजे फक्त तुमचाच आवाज येईल, बाकी या व्हिडिओतलं जे मित्रांनो ह्या व्हिडिओचा आवाज काहीच येणार नाही, म्हणजे इथे इथून जे ते म्यूट करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर काय करायचं, आता तुम्ही सगळे फोटो ॲड करून घेतले. आता व्हॉइसवर करण्यासाठी काय करायचं, सिम्पली इथं खाली ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली 4थ्या नंबरचं ऑप्शन आहे, सिम्पली रेकॉर्डवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुम्ही एकदा दाबलं तर मित्रांनो टायमर लावू शकतो आहे. आणि विदाऊट टायमर जर तुम्ही रेकॉर्ड करणार असाल तर मित्रांनो तसं पण हे असं टायमर लावण्यापेक्षा डायरेक्ट जे मित्रांनो तुम्ही दाबून धरून जे व्हॉइस केलं तर मित्रांनो एकदम परफेक्ट येतात. इथं तुम्हाला दाखवणार आहे मी. तर सिम्पली ते व्हिडिओ काय चालू आहे तर व्हिडिओ बघायचा तुम्ही, जे ह्या हे जे तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करत होता त्या टायमाला तुम्ही काय करत होता हे जे तुम्हाला पहिल्यांदा आठवून करून जे मित्रांनो पहिल्यांदा शब्द एक जे काय तुम्ही बोलणार तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून नंतर काय रेकॉर्डच्या टायमाला आपल्याला चुकायला नको म्हणून. तर सिम्पली इथून जे मी रेकॉर्डवर क्लिक करून जे तुम्हाला सांगतो. तर जयशिवराय मित्रांनो, हा व्हिडिओ मित्रांनो खूप लेट येत आहे, कारण जे काय तुमच्या फुटेजवर मित्रांनो दिसतं ते जे तुम्ही रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. सिम्पली मी ते आता करून दाखवलं, तुम्हाला परत एकदा दाखवतो. तर जयशिवराय पब्लिक, तर असं छोटे जे तुम्ही बोलून जे तुम्हाला बोलायचं, आता मी तर फक्त बोलायला जयशिवराय पब्लिक म्हणून. तर जयशिवराय पब्लिक तुम्ही व्हॉइस पण आता ऐकला असाल जयशिवराय पब्लिक म्हणलेलं. असे मित्रांनो जे काय तुमच्या व्हिडिओमध्ये घडते ते मित्रांनो एक जे तुम्हाला असं ॲड करून दाखवायचं आहे. तर मी अनेक बोलून तुम्हाला दाखवतो.
जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो असं जे थोडं जे तुम्हाला दाखवतो मी थोडंसं झूम करून जे आता इथं जे कडल तुम्ही बघताय इथं जो नसलेला पाट आहे आता इथं आपल्याला थोडासा गॅप पडलेला इथं बघताय. इथं थोडासा गॅप हे करण्यासाठी हे जे क्लिपला दाबून म्हणजे थोडंसं पुढं ॲड करून घ्यायचं. जसं तुम्ही बोलला इथं बघता इथं बोललो आहे मी आणि इथून जे नसलेलं पाट इथून जे तुम्ही क्रॉप करू शकताय जेणेकरून जे आपला नॉईज जे मित्रांनो बाहेरचा येणार नाही. तर सगळ्या व्हिडिओचे जे तुम्ही बोलला मित्रांनो सगळ्या मित्रांनो फक्त व्हॉइसच जे मित्रांनो तुम्ही असं क्रॉप करून घ्यायचं आहे. आता तर बाकीचं जे आपण बोललो नाही तिथं मित्रांनो तो क्रॉप करून जे डिलीट करून टाकायचं आहे. हे झाल्यानंतर इथं पाठोपाठ मित्रांनो म्हणजे या व्हॉइस नंतर बरोबर हा व्हॉइस मित्रांनो आपण आला पाहिजे म्हणजे जेणेकरून काय आपल्याला एंगेजिंग होते आपल्या ब्लॉग पोचता मित्रांनो मी आता बनलेला आहे. ह्यानंतर हा व्हिडिओ थांबला की बरोबर हा ऑडिओ जर थांबला हे जर माझं बोलून झालं तर ऑटोमॅटिक हे मित्रांनो पुढे येते म्हणजे जेणेकरून काय आता विश्वेश्वरा पब्लिक जर तुम्ही चॅनल मित्रांनो अशा प्रकारच्या मित्रांनो आपण एक ना एक जसं तुम्ही बोलाल सगळ्याचे मित्रांनो बोलून ॲड करून जे मित्रांनो पाठोपाठ जे लावून घ्यायचं जसं तुमच्या व्हिडिओवरती जसं तुमचा व्हिडिओ तसं जे मित्रांनो व्हॉइस तुम्ही म्हणजे जसं तुम्ही म्हणायचं म्हणजे जेणेकरून काय होते लोकांना पण मित्रांनो समजते की आपल्या व्हिडिओमध्ये काय चालू आहे ते. हे मित्रांनो असं सगळे जे तुम्ही बोलून घ्यायचं आहे. फक्त मी एक व्हिडिओ तुम्हाला ॲड करून दाखवलेला आहे. तुम्हाला माझा हा ब्लॉग दाखवतो मी हा एडिट केलेला. तर मित्रांनो हा तुम्ही बघू विश्वेश्वरा पब्लिक हा ब्लॉग खूप दिवसातून येत आहे. आज मी जाणार आहे गावाकडं म्हणजे राणा मित्रांनो असं प्रकारचे मी ब्लॉग करतो आहे. जर तुम्ही बघायला गेलं तर मित्रांनो तर बॅकग्राऊंडला मित्रांनो थोडंसं लाईटले जे तुम्ही सॉंग लावायचं जेणेकरून काय होते की आपला ब्लॉग जे मित्रांनो एंगेजिंग बनतो. तर फक्त जर मी व्हॉइस जर लावलं तर मित्रांनो त्या व्हिडिओ एंगेजिंग वाटत नाही म्हणजे लोकांना बघू वाटत नाही. तर बॅकग्राऊंडला जर तुम्ही म्युझिक लावलं तर मित्रांनो कसं एंगेजिंग वाटते लोक पूर्ण आपला ब्लॉग बघायला थांबतात. हे त्यासाठी जे मित्रांनो आपल्याला बॅकग्राऊंड जे म्युझिक लावायचं जेणेकरून काय व्हिडिओ पूर्ण बघतात. जर बॅकग्राऊंडला जर तुम्हाला म्युझिक जर पाहिजे असेल म्हणजे जेणेकरून विदाउट कॉपीराईट जर पाहिजे तर तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ मित्रांनो मी त्यावर बनवतो विदाउट कॉपीराईट बॅकग्राऊंड म्युझिक जे आपल्या ब्लॉगला लागतं ते तसं जर पाहिजे असेल तर तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ बनवून दाखवतो. तर मित्रांनो याच बघू शकता आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की थोडं बोलून जे मित्रांनो तुम्ही ॲड करून घ्या. मी तर बघू शकता ॲड कसं केले हाच आपले लगेच हा म्हणजे असं पाठोपाठ म्हणजे बोलून जे मित्रांनो ॲड केले. जर तुम्ही स्क्रिप्ट करून जर म्हणला तर मित्रांनो त्यात खूप चूक येते. म्हणजे थोडं बोलून जे मित्रांनो तुम्ही ॲड करून घ्यायचं म्हणजे आपल्याला एडिटिंगला म्हणा सगळं जे मित्रांनो एकदम सोपं पडते. तर मी अशा प्रकारचे मित्रांनो माझे ब्लॉग जे ते एडिट करते शेतकऱ्यांना ॲड गाडीत ठेवली म्हणून ते भरायला सोपं पडलं. स्टिंग वगैरे घेतलं पहिला आणि मग त्यातनं बघता मित्रांनो तुम्ही माझ्या ब्लॉग चॅनलला पण जे मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करू शकता. मी तुम्हाला माझं ब्लॉग चॅनलचे जे मित्रांनो तुम्हाला मी त्या व्हिडिओवरती तुम्हाला माझं युजरनेम देईल तुम्ही सर्च करून किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून पण जे तुम्ही मित्रांनो आपले चॅनल बघू शकताय. मी ब्लॉग कसं टाकते कसं काय ते पूर्णपणे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेलच. म्हणजे माझ्या ब्लॉग चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला समजेल माझे ब्लॉग कसे असतात काय ते. तर मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो ब्लॉग बनवतात हे तुम्हाला समजलंच असेल. आणि मिनी ब्लॉग करणं मित्रांनो खूप अवघड नाही. एडिटिंग पण जर तुम्ही एडिटिंग जर तुम्ही पहिल्यापासून जर एडिटिंग करत तर तुम्हाला ब्लॉग एडिट करण्यासाठी लई काय तुम्हाला मेहनत करायला लागत नाही. जर नवीन असेल तर मित्रांनो 1-2 महिने तुम्हाला प्रॅक्टिस होईपर्यंत मित्रांनो तेवढं अवघड वाटेल एडिटिंग. बाकी सगळं सोपंच आहे. तर मी करतोच मला सोपंच आहे कारण मी अगोदरपासून एडिटिंग करतोय. आणि ब्लॉगमध्ये ब्लॉग एडिट करण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 तास मित्रांनो सहज लागतो. कारण व्हॉइस ओव्हर करणं एडिटिंग करणं सगळं टाईमात मित्रांनो व्हायला पाहिजे मग जे मित्रांनो आपला व्हिडिओ एंगेजिंग होतं. तर मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो मिनी ब्लॉग एडिट करतात. मित्रांनो या व्हिडिओत एवढंच होतं. तुम्हाला हा व्हिडिओ समजला की नाही मित्रांनो खाली कमेंट सांगा. जर तुम्हाला या व्हिडिओमार्फत जरी हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही डाऊट वाटला तरी मित्रांनो मला कमेंट करू शकताय. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. तुमचा डाऊट नक्की जे सॉल्व्ह करेन. तर मित्रांनो अशा प्रकारे जे मित्रांनो आपला ब्लॉग जो काय ते आपण अशा प्रकारे एडिट करतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला ब्लॉग पण जे मी पूर्णपणे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेला आहे ब्लॉग कसा एडिट करतात आणि व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा. व्हॉइस ओव्हर झाल्यानंतर मित्रांनो छोटंसं तुम्ही काहीतरी मित्रांनो पाठीमागे बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचा जेणेकरून काय एंगेजिंग वाटतं व्हिडिओ जे पूर्णपणे लोक बघायला बघतात. कारण फक्त जर तुम्ही व्हॉइस ओव्हर जर दिला लोक मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघणार नाही तर तुमचा व्हिडिओ पण जे मित्रांनो व्हायरल होणार नाही. त्यासाठी थोडंसं जर आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक नक्की द्यावा लागतो. आणि व्हॉइस ओव्हर मित्रांनो असं प्रकार करतात. आणि तुम्हाला ब्लॉगचं पण पूर्णपणे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर मित्रांनो आपल्याला नक्की कमेंट करा. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. मित्रांनो या व्हिडिओमध्ये तेवढंच होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुढच्या नवीन इंटरेस्ट होतो. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.